मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबईतील 50 प्रभागांमध्ये शिंदेची सेना दुसऱ्या स्थानी, तर जिंकलेल्या जागांपैकी सर्वाधिक 10 जागा या ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरुद्ध लढल्याचं समोरासमोर लढलेल्या 44 जागांपैकी 34 ठिकाणी ठाकरेंची सेना विजयी। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये नोटाला सर्वाधिक मतदान कुलाब्यामध्ये झाल्याचं समोर, तर सर्वात कमी नोटाचं मतदान मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी, कुर्ला भागात झाल्याची माहिती। मुंबईमध्ये रविवारी थंडीची तीव्रता अधिक जाणवली। हवामान खात्याच्या कुलाबा आणि सांताक्रूज इथल्या केंद्रांवर तापमानामध्ये मोठी घसरण झाल्याची नोंद। किमान तापमान 18 अंशांपर्यंत घसरलं। मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळला। हवा गुणवत्ता निर्देशांक 173च्या घरामध्ये पोहोचला। सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती झाल्यानं धूर आणि धुक्याचं प्रमाण वाढलं। काल झालेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन नंतर 17 धावपटू रुग्णालयामध्ये दाखल। एका धावपटूवर बॉम्बे हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू, तर इतरांना डिस्चार्ज। मध्य रेल्वेची मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली मंगळवारी रात्री 3:30 तास बंद राहणार। तांत्रिक दुरुस्तीसाठी रात्री 11:45 ते पहाटे 3:15 वाजेपर्यंत प्रणाली बंद। मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आलेल्या एसटीच्या बसमधील डिझेलची चोरी। 2 एसटी बसमध्ये 27,000चे 300 लिटर डिझेल चोरीला। चोरीचा गुन्हा दाखल। चौघा अज्ञात आरोपींचा शोध सुरू। थंडीमधील पार्ट्यांना महागाईची झळ। समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे मार्केटमध्ये माशांचा तुटवडा। मुंबईमध्ये माशांच्या दरामध्ये प्रति किलो 200 रुपयांची वाढ। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पुण्यामध्ये अजित पवार भाजपला मोठा धक्का देणार। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांचा आज अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। आंबेठाण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या प्रवेशामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ होणार। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात भाजप आणि शिंदेच्या सेना युतीची जागावाटपासाठी आज पुण्यामध्ये बैठक। मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे यांची उपस्थिती असणार। पुणे ग्रँड टूर 2026 आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार। 24 जानेवारी दरम्यान शर्यतीचं आयोजन। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 दरम्यान ही प्रो लॉंग रेस सुरू राहणार। पुणे शहरातील मध्यवर्ती आणि पश्चिम भागामधील रस्ते तब्बल 9 तास बंद राहणार। पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेमुळे पुण्यामध्ये पीएमपीच्या 2,500 फेऱ्या रद्द। प्रवाशांना त्रास होणार। सायकल शर्यतीच्या स्पर्धेसाठी आज शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते सकाळी 9 पासून संध्याकाळी 6 पर्यंत बंद राहणार। धुक्यामुळे पुण्यातून 10 विमानांच्या उड्डाणांना उशीर। पुणे विमानतळावर प्रवाशांचे हाल। उत्तर भारतामध्ये पडलेल्या दाट धुक्यामुळे विमानसेवेवर परिणाम। पुणे महापालिकेमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची तयारी। महापालिकेच्या दालनांसह बंगल्यांची डागडुजी, रंगरंगोटी जोरात। रंगरोटी सजावट करण्याची कामं वेगानं सुरू। पुणे रेल्वे स्थानक बंद, चोरट्यांचा अड्डा। सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्यानं प्रवाशांना त्रास। प्रवाशांचे मोबाईल, पाकिट, साहित्य चोरीच्या दररोज 5 ते 6 घटना समोर। पुण्यात चहा बनवण्याच्या हॉटेलला आग। एरंडमना आणि कसबा अग्निशमन केंद्राकडून 15 मिनिटांमध्ये आग आटोक्यात। हॉटेलमधून 5 व्यावसायिक आणि 1 घरगुती सिलेंडर बाहेर काढले। पुण्यामध्ये निवडणूक निकालाच्या वेळेला ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई। ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून दंड। 96,700 रुपयांचा दंड वसूल।